बघा मित्रांनो, theory part 2 घेऊ आपण आज. Difference between the under reinforcement and over reinforcement with respect to percentage of steel provided of NA moment of resistance and failure of member. लक्ष द्या, the percentage of steel is less than the balanced section. अंडर रेनफोर्समेंट मध्ये काय असतं आणि ओव्हर रेनफोर्समेंट मध्ये कसं असतं ते बघणार आहे. XU is less than XU is less than XU XU is less than XU is less than XU is less than XU max. XU is less than XU max असतं त्याच्यात. The percentage of steel is less than the balanced section आणि the percentage of steel is more than the balanced section. इथं percentage of steel balance section पेक्षा जास्त असतं, कमी असतं. इथं काय असतं, जास्त असतं. म्हणजे स्टील सोप्या भाषेत लिहायचं, याच्यात स्टील कमी असतं जेवढं लागतं त्याच्यापेक्षा, याच्यात जास्त असतं. ओव्हर म्हणजे ओव्हर रेनफोर्समेंट. द ऍक्च्युअल न्यूट्रल ऍक्सिस लाईज अबाव द क्रिटिकल न्यूट्रल ऍक्सिस. क्रिटिकल म्हणजे एक्सयू मॅक्स आणि न्यूट्रल ऍक्सिस म्हणजे एक्सयू. तर एक्सयू हे एक्सयू मॅक्स पेक्षा कमी असतं आणि इथं एक्सयू हे एक्सयू मॅक्स पेक्षा जास्त असतं. फक्त डायरेक्ट एवढं जरी लिहिलं तरी मार्क भेटते. द ऍक्च्युअल न्यूट्रल ऍक्सिस लाईज अबाव द क्रिटिकल न्यूट्रल ऍक्सिस. ऍक्च्युअल न्यूट्रल ऍक्सिस इज लेस दॅन पाहिजे तिथं. ऍक्च्युअल न्यूट्रल ऍक्सिस म्हणजे एक्सयू इज अबाव द एक्सयू मॅक्स. म्हणजे सिंपल याच्यात लिहायचं एक्सयू इज लेस दॅन एक्सयू मॅक्स. आणि इथं लिहायचं एक्सयू इज मोर दॅन एक्सयू मॅक्स. एक्सयू इज मोर दॅन एक्सयू मॅक्स. झालं. नंतर नेक्स्ट, हॅलो, बोला कर. पोझिशन ऑफ एनए मध्ये फक्त एवढं लिहा मित्रांनो, एक्सयू हा एक्सयू मॅक्स पेक्षा कमी असतो, एक्सयू हा एक्सयू मॅक्स पेक्षा जास्त असतो. मोमेंट ऑफ रेजिस्टन्स, द मोमेंट ऑफ रेजिस्टन्स इज लेस दॅन बॅलन्स्ड सेक्शन. मोमेंट ऑफ रेजिस्टन्स इज लेस दॅन बॅलन्स सेक्शन. जसं पर्सेंटेज लेस असतं तसं मोमेंट पण काय असतं, लेस. इथं मोमेंट ऑफ रेजिस्टन्स इज ओव्हर द बॅलन्स्ड सेक्शन. फेल्युअर ऑफ मेंबर अंडर रेनफोर्समेंट सेक्शन फेल इन डक्टाइल फेल्युअर आणि ओव्हर रेनफोर्समेंट सेक्शन इज फेल इन सडन फेल्युअर. आले, हे डक्टाइल मध्ये फेल होतं, हे सडन मध्ये फेल होतं. नंतर स्टेट रिझन फॉर प्रोव्हाइडिंग शेअर रेनफोर्समेंट इन अ बीम अँड स्टेट इट्स टू फॉर्म्स ऑफ विथ नीड स्केच. बघा मित्रांनो, याच्यावर प्रॉब्लेम येते आणि थिअरी येते. हे पहा, 6 मार्काला आलेला क्वेश्चन आहे. The reason for providing the shear reinforcement in the beam is as follows. याच्या आधी पण बघितलं आपण, टू प्रिव्हेंट shear failure. shear failure साठी shear reinforcement होतं. नंतर दुसरं इन्क्रीज बीम डक्टिलिटी वाढवण्यासाठी. नंतर सडन फेल्युअर विल बी रिड्यूस. आता 3 टाइपचे रेनफोर्समेंट प्रोव्हाइड करतो. एक वर्टिकल स्टिरप्स, दुसरं इन्क्लाइड स्टिरप आणि तिसरं बेंट अप बार विथ स्टिरप्स. हे वर्टिकल स्टिरप्स हे जे आहेत ना, हे वर्टिकल स्टिरप्स ही बीम आले. नंतर हे इन्क्लाइंड स्टिरप्स. सिंपल काय करायचं, डायग्राम मध्ये काहीच नाही करायचं, असं लक्षात ठेवायचं. हे बॉक्स, याच्यात फक्त वर्टिकल लाईन मारले म्हणजे वर्टिकल स्टिरप्स. हा प्रश्न येईल नक्की. आणि इन्क्लाइंड स्टिरप्स म्हणजे इन्क्लाइंड लाईन मारायची. नंतर इन्क्लाइंड आणि वर्टिकल बेंटअप म्हणजे कसं करायचं, हे पहा, इन्क्लाइंड हे जे वर्टिकल आहे, या वर्टिकल लाईन आणि हे असं इन्क्लाइंड बेंटअप बार दाखवायचा, लक्षात.
आणि हे एसव्ही म्हणजे काय असतं, स्पेसिंग. एसव्ही म्हणजे काय, यांच्यातली स्पेसिंग. तर बेंटअपला असं दाखवायचं, व्हर्टिकल प्लस इन्क्लाइन दाखवायचं. आता बघा नंतर नेक्स्ट, enlist components and corresponding function of steel water tanks. The component of steel water tanks are the side wall plates, bottom wall plates, bracings in case of rectangular tanks. हे पाठच करावं लागेल. Elevated steel tank consists of ring beam, staircase. नंतर the primary function काय, to store water. फंक्शनला एक मार्क आणि नाव लिहिलं एक मार्क. साइड वॉल प्लेट, बॉटम वॉल प्लेट, ब्रेसिंग्स, नंतर इलेव्हेटेड स्टील टँक कन्सिस्ट ऑफ रिंग बीम आणि स्टेअरकेस. स्टेअरकेस म्हणजे आपले लक्षात. नंतर डिफाईन बोल्ट व्हॅल्यू आणि पिच. हे IMP आहे. बोल्ट व्हॅल्यू म्हणजे काय, इट इज द लिस्ट व्हॅल्यू ऑफ शिअर स्ट्रेंथ. शिअर स्ट्रेंथ अँड बेरिंग स्ट्रेंथ. बेरिंग स्ट्रेंथ मध्ये आणि शिअर स्ट्रेंथ मध्ये आपण दोन्ही काढले ना प्रॉब्लेमच्या वेळेस. बेरिंग स्ट्रेंथ आणि शिअर स्ट्रेंथ मध्ये जी कमी व्हॅल्यू असते त्याला म्हणतो बोल्ट व्हॅल्यू. आणि पिच म्हणजे काय, इट्स द सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन टू बोल्ट्स. हे पहा इथून ते इतका सेंटर टू सेंटर डिस्टन्स म्हणजे पिच. इट इज द सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन द बोल्ट्स इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. बोल्ट व्हॅल्यू म्हणजे काय, लिस्ट व्हॅल्यू. दोन्ही स्ट्रेंथ मधली लिस्ट व्हॅल्यू म्हणजे बोल्ट व्हॅल्यू झालं. नंतर स्टेट द व्हॅल्यूज ऑफ पार्शियल सेफ्टी फॉर मटेरियल स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट अँड स्टील फॉर लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स. स्टील साठी असतं 1.15 आणि याच्यासाठी असतं 1.5 कॉन्क्रीट साठी. नाव नेक्स्ट क्वेश्चन, राईट द एक्सप्रेशन. हे थेरी पहिले याच्यासाठी घेतली जे आपण आता शिकणारे प्रॉब्लेम उद्याच्या लेक्चरला, त्यासाठी हे खूप सगळे काम आले म्हणून थेरी घेतली. इकडे बघा, राईट द एक्सप्रेशन फॉर मिनिमम शेअर एन्फोर्समेंट गिव्हिंग इन द टर्म्स इन वॉट. काय मिनिमम शेअर एन्फोर्समेंट 0.87 FY ASP डिवायडेड बाय 0.4 B. 0.87 FY ASP डिवायडेड बाय 0.4 B. SV म्हणजे काय असतं, स्पेसिंग ऑफ स्टिरप्स. SV म्हणजे काय असतं, स्पेसिंग ऑफ स्टिरप्स. FY म्हणजे कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ ऑफ स्टील. SAV म्हणजे एरिया ऑफ स्टिरप्स. नंतर B म्हणजे विड्थ ऑफ द बीम. डिफाइन ऍस्पेक्ट रेशो इन केस ऑफ स्लॅब अँड स्टेट इट्स इम्पॉर्टंट. बघा, द रेशो ऑफ LY to LX is known as the aspect ratio of slab, where LY is a longer side and LX is the shorter side. किंवा असं पण लिहू शकता, the ratio of longer side to the shorter side is called as a aspect ratio. LY by LX. The importance of aspect ratio is that जर 2 पेक्षा जास्त असला तर तो 1 way slab असतो आणि 2 पेक्षा जर कमी असला तर तो 2 way slab असतो. राईट 2 IS specification for longitudinal reinforcement of axially loaded short column. हे सगळं कामाला येणारे प्रॉब्लेमला. मिनिमम डायमीटर किती असतं कॉलमचं, बारचं 12 mm. नंतर मिनिमम नंबर ऑफ बार्स इन स्क्वेअर आणि रेक्टँगल कॉलम मध्ये 4 घ्यायचे. मिनिमम नंबर ऑफ बार्स इन सर्क्युलर कॉलम किती घ्यायचे, 6. कव्हर कितीच घ्यायचं, 40. मिनिमम अँड मॅक्सिमम स्टील इन कॉलम किती घ्यायचं, हे 5 करून याच्यात 5 मध्ये 1 आणि 2 असेल. मॅक्सिमम स्टील किती घेतो, 6% ऑफ ग्रॉस क्रॉस सेक्शन एरिया, 6% ऑफ AG. नंतर आणि मिनिमम स्टील किती घेतो, 0.8% ऑफ AG. त्यांच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता काय, 0.8% ऑफ AG आणि 6% ऑफ AG. मिनिमम काय काय, बारचं डायमीटर कॉलमचं किती पाहिजे, 12 mm. किती नंबर ऑफ बार पाहिजे, स्क्वेअर मध्ये 4, सर्कल मध्ये 6. नंतर कव्हर, या असे स्पेसिफिकेशन खूप येते बरं. कव्हर कितीचं पाहिजे, 40चं. मिनिमम आणि मॅक्सिमम स्टील किती लागतं, 6%. आणि मिनिमम किती, 0.8%. हे बरेच थेरी कव्हर झाले आज. एक्सप्लेन द लिमिट स्टेट of serviceability applicable to steel structure. The applicable limit state
limit for safety and serviceability of the structure before failure occur is called as a limit state. काय? The acceptable limit for safety and serviceability of the structure before failure occurs is called as a limit state. काय? Acceptable limit. म्हणजे acceptable limit for safety and serviceability of the structure before failure occurs. याला काय म्हणतो? Limit state. To assure serviceability of the structure throughout the lifetime, it is related to the satisfactory performance of the structure at working load. काय काय पाहिजे? डिफ्लेक्शन कन्सिडर करावं लागतं, डिफॉर्मेशन, ड्युरेबिलिटी, क्रॅक ड्यू टू फटिग आणि फायर. याच्यापेक्षा चांगलं प्रश्न लिहू दिलेलं आहे. काय? स्टेट द सर्व्हिसेबिलिटी ऍप्लिकेबल टू स्टील स्ट्रक्चर. तर कोणत्या याला आहे? द फॉलोइंग लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसेबिलिटी इज कन्सिडर. कोणतं? डिफ्लेक्शन घ्यावं लागतं, डिफॉर्मेशन, ड्युरेबिलिटी, क्रॅक ड्यू टू फटिग चेक करावं लागतं आणि फायर. लक्षात. नंतर नेक्स्ट प्रॉब्लेम. इन स्टील कन्स्ट्रक्शन बोल्ट्स ऑफ ग्रेड 4.6 आर जनरली यूज. हे पण घेतलेलं आहे तुम्ही, जुने व्हिडिओ पहा. जुने व्हिडिओ खूप चांगल्या प्रकारे घेतलेले. 4.6 आर जनरली यूज. व्हॉट डू यू मीन बाय 4.6? 4.6 म्हणजे 4 म्हणजे काय असतं? 4 ला 100 ने मल्टिप्लाय केलं तर 400 येत असतं FUB, स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट. आणि 0.6 ने जर मल्टिप्लाय केलं 400 ला 240, ते काय येत असतं? इल स्ट्रेस ऑफ द बोल्ट. FIB म्हणजे इल स्ट्रेस. डिफाईन ओव्हर एन्फोर्समेंट सेक्शन अँड स्टेट 2 रिझन ड्यू टू विच दे आर अवॉइडेड. जर XU मॅक्स पेक्षा जास्त झालं किंवा पीटी लिम पेक्षा जास्त झालं त्याला ओव्हर रेनफोर्समेंट सेक्शन मध्ये मस्त दिलेलं आहे. इन ओव्हर रेनफोर्समेंट सेक्शन काऊन अवॉइड करते ते? इन ओव्हर रेनफोर्समेंट सेक्शन percentage of steel is more than critical percentage due to which concrete crushes and reaches its ultimate stress. काय होतं? त्याच्यामुळे कॉन्क्रीट क्रश होतं आणि अल्टिमेट दाबले जातात ते जास्त स्टील. अँड रिचेस अल्टिमेट स्ट्रेस बिफोर स्टील रिचेस इट्स यील्ड पॉइंट. म्हणजे स्टील वाकण्याच्या आधी हे काय करतं? हे जास्त हे पहा, कॉन्क्रीट क्रशेस अँड रिचेस अल्टिमेट स्ट्रेस. अल्टिमेट म्हणजे मॅक्सिमम. बिफोर यील्ड, स्टील यील्ड व्हायच्या आधी हे मॅक्सिमम व्हॅल्यू क्रॉस करतात. मॅक्सिमम व्हॅल्यू क्रॉस केली की तुटत असत. इन दिस केस द बीम विल फेल इनिशियली ड्यू टू ओव्हरस्ट्रेस इन कॉन्क्रीट अँड सडनली विदाउट गिव्हिंग एनी वॉर्निंग बाय वे लार्ज डिफॉर्मेशन अँड क्रॅक्स. हे होतं याच्यात. आणि दुसरं काय रिझन आहे? द मोमेंट ऑफ रेजिस्टन्स ऑफ सेक्शन does not increase more than balanced section even if the steel is increased as compared to balanced section. इथं काय? जर मोमेंट ऑफ रेजिस्टन्स म्हणजे MR, MU लिम माहिती आहे तुम्हाला, डज नॉट इन्क्रीज मोर दॅन दॅट ऑफ बॅलन्स सेक्शन. जरी तुम्ही स्टील वाढवलं तरी मोमेंटला फरक पडत नाही. ओव्हर एन्फोर्समेंट म्हणून ओव्हर एन्फोर्समेंट मध्ये जर तुमचं XU जर XU मॅक्स पेक्षा जास्त झालं, तुम्हाला असं विचारलं की स्टील वाढवलं तर काही फरक पडत का? डायरेक्ट नाही म्हणून लिहिलं तर चालेल. एक प्रॉब्लेम तसा घेतलेला आहे. आता बघा, स्टेट व्हेरियस फॉर्म्स ऑफ शिअर एन्फोर्समेंट. 3 फॉर्म आहे. काय? एक वर्टिकल, इकडे लक्ष द्या. आता स्टेट व्हेरियस फॉर्म्स ऑफ शिअर एन्फोर्समेंट आताच 3 बघितले आपण. कोणते फॉर्म आहे ते उद्या आपल्याला लागणार आहे. व्हर्टिकल शिअर स्टेरअप डायग्राम बघितलेला आपण, आणि दोघांचे पण एक साथ पण विचारू शकते 6 मार्काला. हे वाला आणि हे व्हर्टिकल शिअर स्टेरअप्स आपण डायग्राम बघितले होते. व्हर्टिकल शिअर स्टेरअप त्याचा फॉर्म्युला इन्क्लाइन शिअर स्टेरअप आणि बेंट अप बार.
हा, तर हे 6 मार्काला विचारू शकते प्रॉब्लेमच्या जागी. तर 0.87 एफ वाय एस बी इंटू टी डिवायडेड बाय एस बी. हा, तो मिनिममचा वेगळा आहे. लेन मिनिममचं काय आपण बघितलं, मिनिमम शेअर फॉर एन्फोर्समेंट साठी तुम्हाला मी आता शिकवलं. हे मिनिमम शेअर मिनिमम एस बी इज इक्वल टू 0.87 एफ आय एस बी अपॉन 0.4. मी हे उद्या सगळं विचारा बरं मी नंतर, तरच प्रॉब्लेम येईल. आता बघा, हा 0.87 एफ आय एस बी इंटू टी डिवायडेड बाय एस बी. तुम्ही टीच्या जागी हा डी इफेक्टिव्ह डेप, नंतर हे पा काय 0.87 एफ आय एस बी डी अपॉन एस बी. हे झालं वर्टिकल स्टिरअप साठी. इन्क्लाइड साठी काय साइन अल्फा प्लस कॉस अल्फा करायचं. अल्फा 45 घ्यायचं, 45 पेक्षा कमी असतो. आणि बेंडअप बार साठी काय 0.87 एफ आय एस बी इंटू साइन. हा, नंतर एएसबी काय एरिया ऑफ बेंडअप बार, व्हीयूएस काय बॅलन्स शियर, एफ आय काय ग्रेड ऑफ स्टील किंवा कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ ऑफ स्टील, अल्फा काय अँगल. समजलं? हे 3 फॉर्म्युले पाठ करायचे. 0.87 एफ आय एस बी इंटू डी डिवायडेड बाय एस बी, नंतर 0.87 एफ आय एस बी डी डिवायडेड बाय एस बी साइन अल्फा प्लस कॉस अल्फा. आणि व्हीयूएस 0.87 एफ आय एस बी इंटू साइन अल्फा. हे झालं तर आपलं वन वे स्लॅबचं, टू वे स्लॅबचं झालं तर नाही. हा, वन वे स्लॅब स्पॅनिंग इन ओनली वन डायरेक्शन. हा, एकाच डायरेक्शन तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता स्पॅनिंग इन 2 डायरेक्शन. नंतर हा, नंतर ऍस्पेक्ट रेशो याचा 2 पेक्षा, वन वेचं काय असतो 2 पेक्षा कमी असतो की जास्त असतो, जास्त असतो. आणि याचा 2 पेक्षा कमी असतो. नंतर प्लेसिंग ऑफ मेन स्टील, मेन स्टील इज प्लेस्ड अलॉंग द शॉर्टर स्पॅन. मेन स्टील कसं ठेवते शॉर्ट अलॉंग द शॉर्टर स्पॅन, वाईल लॉंगर स्पॅन वर डिस्ट्रीब्युशन बार. इथं काय मेन स्टील इज प्रोव्हाइडेड अलॉंग बोथ, बोथ द डायरेक्शन, म्हणजे एक्स वर पण असतं वाय वर पण असतं. इथं फक्त शॉर्टर वर मेन स्टील, लॉंगर वर डिस्ट्रीब्युशन स्टील. आणि हे बेंडिंग कर्वेचर, इट इज सपोर्टेड ऑन 2 ऑपोजिट एजेस, इज बेंड इन वन डायरेक्शन. इथे एकाच डायरेक्शन मध्ये बेंड होतो. इट इज सपोर्टेड इन ऑल 4 एजेस, इज बेंड इन बोथ डायरेक्शन. बोथ डायरेक्शन मध्ये फेल होत. हा, नंतर अजून काही वाटलं तर थेरी नंतर देऊ टाकेल. धन्यवाद.